Physical properties of soil. First is the soil structure. Soil structure should be uniform, favorable for water penetration, soil aeration and drainage. It has different layers, therefore soil profile pits have to be taken and examined the structure. सॉइल स्ट्रक्चर हे युनिफॉर्म असावं, कारण त्यामध्येच वॉटर पेनिट्रेशन, सॉइल एरिएशन आणि ड्रेनेज हे युनिफॉर्म होणार आहे. त्याचप्रमाणे सॉइलमध्ये जे डिफरंट लेयर्स असतात प्रोफाईलमध्ये, त्याच्यामुळे काय होतं, ते सॉइल स्ट्रक्चर त्या फेवरेबल होत असतं त्या क्रॉपसाठी. सो नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज, सॉइल एरिएशन अँड ड्रेनेज. Soil aeration, which is helpful for growth of aerobic organisms in the soil to promote metabolic activities of these organisms. Fruit and vegetables required well drained soil. Poor performance observed due to poor aeration and drainage. Therefore, well drained soil is essential. Extreme wet and dry soil should be avoided. म्हणजेच आपल्या सॉईलमध्ये एरिएशन आणि ड्रेनेज या कॅपॅसिटी असल्या पाहिजेत, कारण एरिएशनमुळे काय होतं, एरोबिक ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ होण्यासाठी हेल्पफुल होतं. त्याचप्रमाणे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ऑर्गॅनिझम्सच्या, त्यामुळे त्या प्रमोट होतात. त्याचप्रमाणे फ्रूट आणि व्हेजिटेबल्ससाठी वेल ड्रेनड सॉईल आवश्यक असते. जर का अशी सॉईल नसेल तर हॉर्टिकल्चर क्रॉप्समध्ये पुअर परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळं वेल ड्रेनड सॉईल हे इम्पॉर्टंट असतं. त्याचप्रमाणे खूप वेट आणि खूप ड्राय सॉईल असेल तरही आपल्या क्रॉपला अफेक्ट करू शकतं. ओके, नाव नेक्स्ट इज द वॉटर टेबल. दॅट इज द नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी. अवेलेबिलिटी ऑफ वॉटर ॲट सर्टन डेप्थ इज कॉल्ड ॲज वॉटर टेबल. This is the important for the objective and this is definition of water table. High percentage of water can rise into waterlogging, which is effect on growth of plants. Therefore, water depth should not more than 2 meter throughout the year. म्हणजे वॉटर टेबल म्हणजे काय आहे, आपली जी जमिनीमधील आपल्या पिकासाठी उपलब्ध होणार खोली, म्हणजे ज्या खोलीपर्यंत आपलं वॉटरची अवेलेबिलिटी आहे त्याला म्हणायचं वॉटर टेबल. तर हायर पर्सेंटेज ऑफ वॉटर कॅन राईज इन टू वॉटर लॉगिंग. जर का आपल्या जमिनीमध्ये वॉटर टेबलचं हायर पर्सेंटेज असेल तर वॉटर लॉगिंग कंडिशन ही होऊ शकते. म्हणजेच पाणथळ म्हणतात त्याला जमीन पहा, आणि ती आपल्या प्लांटच्या ग्रोथवरती अफेक्ट करतच. आणि वॉटर डेप्थ 2 मीटरपेक्षा जास्त असू नये. ओके, नाउ नेक्स्ट इज द सॉइल डेप्थ अँड ऑर्गॅनिक मॅटर्स. हेवी सॉइल कॉज्ड वॉटर लॉगिंग अँड पुअर एरिएशन. लाईट सॉइल्स आर इनफर्टाईल ड्यू टू लेंडिंग ऑफ न्यूट्रिएंट्स. देअरफॉर द सॉइल शुड बी 2 to 2.5 मीटर डीप फॉर ग्रोविंग ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. जर हेवी सॉईल असेल तर वॉटर लॉगिंग कंडिशन ही होते आणि त्यामध्ये पुअर एरिएशन असतं. पण त्याच्या विरुद्ध लाईट सॉईल असेल तर ती अनफर्टाईल असेल किंवा इनफर्टाईल असेल, बिकॉज त्यामध्ये न्यूट्रियंट्सचं प्रमाण कमी असेल. म्हणून जे सॉईल असेल त्याचा जो डेप्थ असेल 2 ते 2.5 मीटर डीप असला पाहिजे चांगल्या प्रतीचे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल येण्यासाठी. Successfully organic matters influenced on physical and chemical properties of soil. Whenever soil contain more amount of organic matter, which will increase the production of fruits and vegetables. जर आपले जे आपलं हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहेत ते सक्सेसफुली आपल्याला ग्रो करायचे असतील तर आपल्या सॉईलचे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ह्या इम्प्रूव्ह असल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर सॉईलमध्ये सफिशियंट अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर हे अवेलेबल पाहिजे. त्याचबरोबर त्यामध्ये गुड एरिएशन असलं पाहिजे.
तरच आपलं जे प्रोडक्शन आहे फ्रूट अँड व्हेजिटेबलचं ते इन्क्रीज होणार आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न मिळणार आहे. सो नेक्स्ट सॉइल प्रॉपर्टी इज सॉइल टेम्परेचर. Soil temperature affects the root activity and is influenced by aeration and drainage. In cold soils, chemical and biological activities are slow and availability of nutrients like N, P, S and Ca is limited. जर जे सॉइल टेम्परेचर आहे ते आपल्या क्रॉपच्या रूट ॲक्टिव्हिटीवरती अफेक्ट करतं आणि त्याच्यामुळं काय होतं, सॉइल एरिएशन आणि ड्रेनेज हे चालना मिळतं त्यासाठी. बिकॉज जर टेम्परेचर वाढलं तर एरिएशन होणार आहे आणि ड्रेनेजही होणार आहे, बिकॉज इव्हॅपोरेशन ही प्रोसेस होत असते. आणि कोल्ड सॉइल जिथं असतील, थंड माती असेल, तिथं ज्या केमिकल आणि बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी असतात तो स्लो असतील, बरोबर. आणि जे न्यूट्रियंट्स आहेत नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर, कॅल्शियम हे कमी प्रमाणात असतील. Nitrification would not start when the temperature is 4 degrees Celsius. For successful growth of horticultural plants, the soil temperature should be within the range of 26 to 36 degrees Celsius. Due to low temperature absorption and transport of water, nutrients is adversely affected. नायट्रिफिकेशन काय होतं, ते टेम्परेचर 4 डिग्री असताना चालू होत नाही. त्यामुळं काय होतं, जे टेम्परेचर आहे ते 26 ते 36 डिग्री सेल्सिअस यामध्ये आवश्यक असतं. आणि कमी टेम्परेचर असल्यामुळं काय होतं, ॲब्सॉर्प्शन होत नाही आणि वॉटरचं ट्रान्सपोर्टेशन आणि न्यूट्रियंट्स याच्यावरती ॲडव्हर्सली अफेक्ट होतो. तर हे होतं सॉइल टेम्परेचर. तर मित्रांनो, हे होतं असं लेक्चर की जेणेकरून तुम्हाला याचा नक्की फायदा होईल अशी मी आशा करतो. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.